रात्री सीपीआर हॉस्पिटलच्या जवळ दोन समाजामध्ये गैरसमजमध्ये तेढ निर्माण झाली होती. स्थिती हाताळण्यात आलेली आहे. रात्रीच काल रात्री सीपीआर हॉस्पिटल जवळ दोन समाजामध्ये गैरसमजमध्ये तेढ निर्माण झालेली होती. स्थिती हाताळण्यात आलेली आहे. परिसरमध्ये पूर्णपणे शांतता आहे. कालच स्थिती अंडर कंट्रोल होती आणि शांतता होती. आज पण सगळ्यांना आवाहन करतो की अफवाच्या बळी पडू नये. पूर्णपणे शांतता आहे. स्थिती रात्रीच अंडर कंट्रोलमध्ये होती आणि त्या अनुषंगाने आम्ही एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढची तपास चालू आहे. सर, साधारण दाखल झालेला आहे आणि वेगवेगळे एक गुन्हा दाखल आहे. त्यांच्यामध्ये 30-35 लोकांचे नाव आहे आणि 100-200 लोकांवरती आणखी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. साधारण किती वाहनांचं नुकसान झालेलं आहे, काय फिगर आहे? साधारण 4 ते 5 वाहनाचं नुकसान झालेलं आहे आणि पुढची पण आम्ही तपास करत आहोत. तर स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की काल सकाळपासून या ठिकाणी घुसखोस सुरू होती. वेळीच पोलिसांनी स्थानिक पोलिसांना लक्ष दिलं नाही. जसंच पोलीस स्टेशनला निरोप भेटला, पोलीस स्टेशनची टीम पीआय स्वतः इन्चार्ज ऑफिसर स्वतः आले टीम घेऊन आणि नगरपालिकाची सुद्धा आम्ही मदत घेतली होती. आणि जसंच घटना झाली 2 मिनिटांमध्ये पीआय आम्ही स्वतः सगळी टीम आमची सिटी पोलीस स्टेशन सिटीचे वेगवेगळे पोलीस स्टेशनचा स्टाफ, मुख्यालयाचा स्टाफ आम्ही ताबडतोब इकडे पोहोचलो आणि स्थिती अंडर कंट्रोल करण्यात आलेली होती. आव्हान असणार आहे कारण जर परिस्थिती या ठिकाणी बघितली तर काही संघटनांचे लोक देखील या ठिकाणी येण्याची आणि सगळ्यांना तेच आव्हान आहे की मुद्दामून कोणी समाजमध्ये परत तेढ निर्माण करू नये. कारण स्थिती जसंच निर्माण झाली तसंच चांगल्या पद्धतीने हाताळण्यात आली होती, अंडर कंट्रोल होती. त्यामुळे सगळ्यांना आवाहन करतो की समाजामध्ये तेढ निर्माण करू नये. कायदा हातात घेणाऱ्यांची काही ओळख पटलेले आहेत, काही व्हिडिओ समोर आलेले, त्यातून काही आयडेंटिफाय झालेत का लोक? हो, व्हिडिओ आयडेंटिफाय करूनच नाव घेण्यात आलेले आहे आणि पुढचा तपास पण आम्ही करत आहोत. ज्यांनी डॉल्बी लावण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं, या स्थानिक नेत्यांवर काही गुन्हे चौकशीला बोलवणार सगळा तपासाचा भाग आहे आणि पुढची तपास चालू राहणार आहे. कल जो सीपीआर हॉस्पिटल के पास में 2 समाज के बीच में गैरसमझ के कारण थोड़ा तेढ निर्माण हुआ था. उसके कारण दोनों हम लोग पुलिस की टीम आई और एकदम जल्दी से क्विक रिस्पांस हुआ और स्थिति नियंत्रण में हुई. 4 से 5 गाड़ियों का नुकसान हुआ है और हमने इस प्रकरण में गुना दाखिल किया है और आगे की तपास हमारी चालू है. सोशल मीडिया पर जो वीडियो वायरल हो रहे हैं उसके बारे में क्या कहेंगे, किस तरह से आप लोगों का आह्वान करेंगे? लोगों को आह्वान यही रहेगा कि जो भी वीडियो आ रहा है उसकी एक तो पुष्टि कीजिए. किसी वीडियो को कैसे भी पेश किया जा सकता है और जैसे ही कल की घटना हुई तो परिसर में पूर्णपणे शांत है. तो कृपया किसी भी वीडियो पे विश्वास मत रखिए. परिसर पे पूरी तरह से शांतता है. आप लोग भी देख रहे हैं. पूरा हमारा बंदोबस्त लगा हुआ है और गुना भी दाखिल हुआ है. तो कृपया किसी भी वीडियो पे विश्वास मत करिए. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.